गावातील एका छोट्या झोपडीत जन्मलेला सूरज. वडील मोलमजुरी करणारे, आई घरकाम करणारी. परिस्थिती अत्यंत बिकट होती. दिवसाला 2 वेळचे जेवण मिळावं, ही सुद्धा एक लढाई होती. पण सूरजला शिक्षणाची आवड होती. त्याच्या मनात स्वप्न होतं, काहीतरी मोठं करायचं, आईवडिलांना या परिस्थितीतून बाहेर काढायचं. शाळेत त्याचा शिकण्याकडे कल होता. पण गरिबीमुळे त्याला अनेकदा पुस्तकं, वह्या विकत घेणंही कठीण जायचं. शाळेचे शिक्षक एके दिवशी म्हणाले, सूरज, परिस्थिती तुमची ताकद बनू शकते, फक्त तुम्ही जिद्दीने वाटचाल करा. त्याच दिवशी त्याने ठरवलं, तो कधीही हार मानणार नाही. दिवसा शाळा आणि रात्री गावातील एका लहान हॉटेलमध्ये काम करू लागला. तिथे तो लोकांची भांडी धुवायचा, टेबल साफ करायचा. पैसा कमी मिळायचा, पण तोच त्याच्या शिक्षणाचा आधार बनला. त्याला अनेकदा हसले गेले. हा गरीब पोरगा मोठं काही करू शकतो, असं लोक म्हणायचे. पण सूरजने हे ऐकून घेणं सोडलं. त्याला माहित होतं, आपणच आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत. 10वीची परीक्षा जवळ आली होती. पण त्याच वेळी त्याच्या वडिलांना अपघात झाला. घरातला एकमेव कमावता माणूस अंथरुणाला खिळला. आता घर कसं चालवायचं? आईवरही खूप ताण आला. सूरज 2 पर्यायांपैकी एक निवडू शकत होता, शिक्षण सोडून संपूर्ण वेळ काम करावं किंवा परिस्थितीशी लढा द्यावा. त्याने दुसरा पर्याय निवडला. तो दिवसा शाळा आणि रात्री उशिरापर्यंत काम करू लागला. दिवसाला 4-5 तासच झोप मिळायची. पण त्याने कधी तक्रार केली नाही. तो स्वतःलाच म्हणायचा, ही झोपेची नाही, स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आहे. परिणाम दिवस उजाडला. संपूर्ण गाव थक्क झालं. सूरजने 10वीत तालुक्यात पहिला नंबर मिळवला होता. गावातील अनेक लोक ज्यांनी त्याला हिणवलं होतं, तेच आता कौतुक करत होते. त्याला शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढे उच्च शिक्षणासाठी शहरात जायचं ठरलं. पण तिथे नवीन आव्हानं होती. शहरात शिक्षण घेणं सोपं नव्हतं. तेथील स्पर्धा प्रचंड होती. सुरुवातीला त्याला खूपच कमी आत्मविश्वास वाटायचा. इंग्रजीत तो मागे होता, त्यामुळे अनेकदा अपमान सहन करावा लागला. पण सूरजने हेही एक आव्हान म्हणून स्वीकारलं. त्याने स्वतःला इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. रात्रभर अभ्यास करायचा, ऑनलाईन मोफत कोर्सेस करायचा. पैशाची कमतरता होतीच. म्हणून तो पार्ट टाइम जॉब करायचा, कधी हॉटेलमध्ये वेटर, कधी सिक्युरिटी गार्ड, कधी ट्युशन घेणं. त्याच्या दिवसाची सुरुवात पहाटे 5ला व्हायची आणि रात्री उशिरा संपायची. अखेर इंजिनिअरिंगच्या अंतिम परीक्षेचा दिवस आला. एका मोठ्या कंपनीत कॅम्पस सिलेक्शन सुरू होतं. पण त्याच दिवशी त्याच्या आईची तब्येत बिघडली. परीक्षेच्या आदल्या रात्री तो संपूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये आईच्या शेजारी होता. तो परीक्षेला गेला खरा, पण डोक्यात आईची काळजीच जास्त होती. पेपर सोपा नव्हता. पण त्याने स्वतःला शांत केलं आणि परीक्षेत उत्तम प्रदर्शन केलं. काही दिवसांनी निकाल लागला. आणि तो सिलेक्ट झाला होता. एका मोठ्या कंपनीत त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. आता त्याने त्याच्या वडिलांना कामातून मुक्त केलं, आईला योग्य उपचार मिळाले आणि अखेर झोपडीऐवजी एक छोट घर घेतलं. आज लोक त्याला विचारतात, हे कसं शक्य झालं? तो हसून एकच उत्तर देतो, स्वप्न मोठं असलं की मेहनतही मोठीच करावी लागते.